आता आपण बघतोय ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थिअरम. इम्पॉर्टंट वन आहे. ऍप्लिकेशनचा अर्थ काय असतो? वापर. कुठं वापरायचं आपण ते बघणार आहोत. तर त्याचे दोन एक्झाम्पल दिलेले आहेत तुम्हाला पेज नंबर 40 ला. बरोबर. एक ऍक्युट अँगल साठी आहे, एक ऑप्टिक अँगल साठी. पहिलं कशासाठी आहे? म्हणजे लघुकोन. समजलं राकेश? सेकंड आहे ऑप्ट्यूज, विशाल कोन. मग लघुकोन हे 90 पेक्षा कमी की जास्त? आणि विशाल कोन? व्हेरी गुड. मग आपण हे ट्रायंगल ड्रॉ केलंय. इन ट्रायंगल एबीसी, फर्स्ट एक्झाम्पल. In triangle ABC, angle C is an acute angle. In triangle ABC, angle C, it means this one is an acute angle. आलं लक्षात? Then segment AD perpendicular BC. तर महेश, इथं जर आपण बघितलं बेटा, हे AD आहे, हे लंब आहे कशाला? BC ला. AD perpendicular BC. Prove that AB square is equal to, सांगा, AB square is equal to, हा थोडं सुरू मध्ये एक साथ, is equal to 2 into BC into DC. जर आपण इथं लक्षात घेतलं तर हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. AB स्क्वेअर हे सिद्ध करायचं आपल्याला. तर AB स्क्वेअर, संस्कृती बघ बेटा इथं, AB स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर मायनस 2BC इंटू DC. हे आपल्याला लक्षात घ्यायचं. मग आपल्याला दिलेलं काय काय? आपल्याला सांगितलंय तिथं AB इज इक्वल टू C, AC is equal to B, AD is equal to P, and BC is equal to X. Okay, and one last important thing which is given, जे आपल्याला दिलेलं आहे बेटा, ते काय ते लक्षात घ्या की BC जे आहे, हे बघा, हे A आहे, AB ची किंमत C, BC ची किंमत A स्क्वेअर, AC ची किंमत B स्क्वेअर, BC किती आहे? 1. आणि CD किंवा DC किती आहे? X. हे आधी प्रूव्ह झालं म्हणजे तुमचं बेन बाकीचं प्रूव्ह होणार. एक सिंपल फंडा मी नेहमी सांगतो, सिमिलरिटी आलं म्हणजे समरूपता आली म्हणजे त्याच्याशी संबंध. तुम्हाला ऍप्लिकेशन म्हणजे वापर कसलं करायचंय तर पायथागोरस. म्हणून एक सिंपल गोष्ट आहे की इथं पायथागोरस प्रमेय वापरावं लागणार. अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते, शेवटी तुम्हाला इथं दिलेलं आहे, हे किती आहे? हे टोटल किती आहे? सपोज 820 आहे आणि हे 5 आहे, तर हे कसं काढणार? 20 मायनस 5, सेम A मायनस. तर इथली जी किंमत आहे ती A मायनस, इतकं लक्षात आलं. मग काय करायचं? जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं, काय की पायथागोरस प्रमेय जो आपल्याला प्रमेय आहे, सिद्धांत आहे, हे वापरलं. सिंपल करायचं. जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तिथं एकच गोष्ट केलेली आहे, काय? फर्स्ट ADP हा एक स्मॉल ट्रायंगल घेतलाय, फर्स्ट. आणि दुसरी स्टेप,
आणि सेकंड काय आहे तुमचं एडी, आधी एडीबी घेतले ना नंतर ADC. मग आपण फर्स्ट स्टेप घेऊया. फर्स्ट स्टेप काय आहे तुमची प्रूफ इन ट्रायंगल. फर्स्ट कुठलं वाटलंय एडीबी, हे आधी घ्या की हे आधी घ्या मला फरक नाही पडत, ते तुमच्या बुकच्या हिशोबाने फॉलो करा. शेवटी आपल्याला एकमेकांच्या ह्याच्यात व्हॅल्यू कराव्याच लागतं. सो एडीबी, एडीबी मध्ये जर पायथागोरस बघितलं तर हे जे लाईन आहे, हे जे अँगल आहे तुमचं, हे अँगल किती आहे बेटा, हे परपेंडिक्युलर आहे. इन ट्रायंगल एडीबी सेगमेंट एडी परपेंडिक्युलर सेगमेंट एडी परपेंडिक्युलर बीडी. लक्षात बीसी म्हणजे बीडी. Therefore, angle ADB is equal to 90 degree. Initially, you have to show that the 90 degree आहे. मगच दुसरा आपण काय करू शकतो, पायथागोरस चा थेरम वापरू शकतो. सो अँगल ADB घेतलं तर हे आलं तुमचं हाईट, बरोबर, हे कर्ण. मग काय आलं AB स्क्वेअर is equal to AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. मग AB किती आहे, AB आहे C स्क्वेअर, AD किती आहे B स्क्वेअर, आणि BD ही मी तुम्हाला आता सांगितलं कसं आलं, हे मी फिगर ड्रॉ केलेली आहे म्हणून मी परत इथं लिहिलेलं नाही. BDC, so BD equal to A minus bracket square, मग C square equal to B square plus A minus B bracket square, तसंच इथं आहे A square minus 2AX plus X square. इतकं लक्षात आलं का, फक्त काय केलं मी एक ट्रायंगल. तर सुजल इथपर्यंत समजलं का बेटा, यस और नो, याला काय देऊ मग इक्वेशन नंबर इक्वेशन 2 बघूया किशोर. तर ट्रायंगल एडीबी झालं, आता कुठलं बघणार, जर तुम्ही मला वाटतं तुमच्या म्हणजे नोटबुक बघितली ना, तुमच्या नोटबुक मध्ये मी आधी एडीसी घेतलेले आहे. तुमच्या जर नोटबुक बघितली तर आता मी कुठला फॉलो सेकंड आपण बघितलं इन ट्रायंगल ए बी सी. एडीसी here again AD segment AD perpendicular segment AD जे आहे ते DC ला परपेंडिक्युलर आहे, बरोबर. AD परपेंडिक्युलर DC म्हणजे अँगल ABC equal to 90 degree. हे काय आलं तुमचं हाईट. सो AC square is equal to, सांगा AC square equal to हे कर्ण डायरेक्ट याचा वर्ग घ्या इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. मग परत व्हॅल्यू बघूया, व्हॅल्यू काय B आहे, हे B आहे आणि X आहे. तर B स्क्वेअर is equal to B स्क्वेअर प्लस X स्क्वेअर. इथं जर तुम्ही बघितलं तर हे पूर्ण कनेक्टेड आणि इथं त्याची किंमत तुम्ही X स्क्वेअरची पण टाकू शकता, पण त्यांनी घेताना कसली घेतली, त्यांनी घेताना B स्क्वेअरची घेतली, समजतंय. सो B स्क्वेअर is equal to B स्क्वेअर आणि X स्क्वेअर लेफ्ट हँड साइडला आले तर मायनस, therefore B स्क्वेअर is equal to B स्क्वेअर मायनस X स्क्वेअर. याला इक्वेशन. देन सिंपल दोन ट्रायंगल पायथागोरस थेरम वापरलाय आणि ही त्याची किंमत इथं करतोय. पुट व्हॅल्यू B स्क्वेअर in equation 1. So C square, B square च्या जागेवर काय लिहिणार B square minus X square.
आणि इथं जास्त बदल नाही होणार, इथं प्लस आहे ना, म्हणून जास्त बदल होणार नाही. पुढच्या त्या व्हॅल्यू आहेत ऍज इट इज ए स्क्वेअर मायनस 2ax प्लस एक्स स्क्वेअर. हे मायनस एक्स स्क्वेअर आहे बेटा, हे प्लस एक्स स्क्वेअर आहे, कॅन्सल. मग सी स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस 2ax. काय प्रूव्ह करायचं? सी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर लिहा की बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. If you wish, I'm going to write down something like this. प्रूव्ह झालं. फक्त आता परत त्याची जे लाईन्स आहेत त्या आपण पुट करूया. सी म्हणजे काय? सी म्हणजे ए बी. ए म्हणजे काय? हे पूर्ण आहे. बी म्हणजे किती आलं? ए किती आहे? बीसी. आणि एक्स किती येते? बीसी. युअर सीडी. आलं लक्षात? सिंपल सांगते. ट्रायंगल घेतलं, हे तुमचं ए मायनस एक्स तुम्ही फाइंड आउट केलं. तुम्ही कुठलंही ट्रायंगल आधी घेऊ शकता. त्याचा पायथागोरस थेरम घेतला, बीच्या जागेवरती व्हॅल्यू पुट केली, जे काही आन्सर येते ते इथं. तर जी सर्वात मोठी साईड आहे 90 डिग्रीच्या समोरची. AB स्क्वेअर इज इक्वल टू हाऊ मच? BC स्क्वेअर म्हणजे टोटल BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर मायनस 2BC इंटू पुढे काय तुमचं CD म्हणजे परत इथं BC आहे. आलं लक्षात?